गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्स सोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे 11वी कॉमर्स या वर्गामध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अकाउंटन्सी या विषयाचा पूर्ण सिलेबस आपल्या DNA कॉमर्स या यूट्यूब चॅनलवर अगदी मोफतपणे उपलब्ध आहे. विद्यार्थी मित्रांनो, 11वीचा सिलेबस आपण सुरू केलेला आहे आणि आपल्या लेक्चर सिरीजमध्ये आपण टॉपिक शिकत आहोत फायनल अकाउंट. आत्तापर्यंत भरपूर प्रॉब्लेमची प्रॅक्टिस आपण केलेली आहे आणि आजच्या लेक्चरला अतिशय महत्त्वाचा प्रॉब्लेम आज आपण सोडून घेणार आहोत. भरपूर ॲडजस्टमेंट आलेले आहे ज्या परीक्षेला तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. त्याची सगळ्यांची प्रॅक्टिस एकाच प्रॉब्लेममध्ये आज आपण करणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चांगल्या प्रकारे समजून घ्या की प्रॉब्लेम कसा सोडवायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आलेला असाल तर व्हिडिओला लाईक करत चला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा. तर ट्रायल बॅलन्स विद्यार्थी मित्रांनो दिला जातो. ट्रायल बॅलन्स ऑफ मेसर्स लक्ष्मी एंटरप्राइजेस. डेबिट बॅलन्स, क्रेडिट बॅलन्स सेपरेट दिलेले आहे. आपण ॲडजस्टमेंट वाचणार आणि टिक मार्क करून घेणार. स्टॉक ॲज ऑन 31 मार्चचा जो स्टॉक असतो तो क्लोजिंग स्टॉक असतो, त्याला स्टार करायची गरज नाही कारण क्लोजिंग स्टॉक ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला नसतो. ती ॲडजस्टमेंट आपण डायरेक्ट सोडवणार. डेप्रिसिएशन मशिनरी आणि फर्निचर दोघांचा एकच रेट आहे 5%. मशिनरी आणि फर्निचरला स्टार करूया. मग मशिनरीला ॲडजस्टमेंट आहे आणि फर्निचरला ॲडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर अनएक्सपायर इन्शुरन्स, नवीन शब्द आला. अनएक्सपायर म्हणजे प्रीपेड. इन्शुरन्सवर प्रीपेडची ॲडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर RDD बॅड डेट्स ₹800 आर रिटर्न ऑफ ॲज अ बॅड डेट्स. RDD बॅड डेट्सची ॲडजस्टमेंट आपण डेटर्सवर सोडवतो. डेटर्सला स्टार करा. त्याच ॲडजस्टमेंटमध्ये अजून 2 ॲडजस्टमेंट सांगितल्या. डिस्काउंट ऑन डेटर्स 2%, डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स 3%. डिस्काउंटचे ॲडजस्टमेंट डेटर्स आणि क्रेडिटर्स. मग डेटर्स आणि क्रेडिटर्सच्या डिस्काउंट या सेपरेट ॲडजस्टमेंट आहे. डेटर्सला अजून एक स्टार करा, क्रेडिटर्सला स्टार करा. डिस्काउंटची ॲडजस्टमेंट सोडवावी लागेल. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, वेजेस आणि ऑफिस रेंट स्टार करा. ऑफिस रेंटला पण स्टार करा. त्याच्यानंतर गुड्स विड्रॉ वर्थ ₹2000 बाय ओनर फॉर पर्सनल यूज. ओनरने 2000चे वस्तू स्वतःच्या पर्सनल यूजसाठी घेतल्या. पर्सनल यूजसाठी जर एखादा अमाऊंट घेतली असेल किंवा गुड्स घेतले असेल तर त्याला आपण म्हणतो ड्रॉईंग. ड्रॉईंगच्या ॲडजस्टमेंटला स्टार करा. ड्रॉईंग ॲडजस्टमेंट पण आहे आणि ट्रायल बॅलन्समध्ये पण दिलं आहे, खूप महत्त्वाचं आहे. त्या व्यतिरिक्त बँक लोनला पर्सेंटेज दिले. मी तुम्हाला लास्ट प्रॉब्लेममध्ये पण शिकवलं होतं. जेव्हा बँक लोनच्या अगोदर पर्सेंटेज येणार, ते पर्सेंटेज म्हणजे त्याच्यावरचे इंटरेस्ट, ते इंटरेस्ट तुम्हाला काढावं लागेल या डेटनुसार. ती पण आपली ॲडजस्टमेंट आहे. फक्त बँक लोन दिलं तर ॲडजस्टमेंट होणार नाही, परंतु बँक लोनच्या अगोदर पर्सेंटेज दिले तर ती ॲडजस्टमेंट होणार. तर या पद्धतीने आपण सगळ्या ॲडजस्टमेंटला स्टार करून घेतलेलं आहे. ज्यांना तुम्ही स्टार केलं त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे त्यांचे 2 इफेक्ट करा. ज्यांच्यावर ॲडजस्टमेंट नाही त्यांना तुम्ही स्टार केलेलं नाही, त्यांना एकदाच रेकॉर्ड करा. तर आता हे मी क्लोज करतो. लक्षात ठेवा ॲडजस्टमेंट कशावर होत्या. आता आपण काय करणार? डेबिट बॅलन्स पहिल्यांदा सोडवणार, नंतर क्रेडिट सोडवणार. डेबिट सोडत असताना नियम वापरा डेबिटचा. डेबिटचा नियम आहे, डेबिटमध्ये दिलेला प्रत्येक ट्रान्झॅक्शन एक्सपेन्सेस किंवा असेट असू शकतो. जर तो तुम्हाला एक्सपेन्सेस वाटलेला असेल तर तो डेबिटला रेकॉर्ड करा, ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस. आणि एक्सपेन्सेस नसेल तर तो असेटला रेकॉर्ड करा. मशिनरी एक्सपेन्सेस आहे का असेट आहे? असेट आहे. मग असेटला रेकॉर्ड करा मशिनरी. मग असेट साईडला आपण सुरुवातीलाच लिहिणार मशिनरी. इनरला लिहा कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे 1,00,000. मशिनरीवर ॲडजस्टमेंट डेप्रिसिएशनची आहे. 2 नंबरची ॲडजस्टमेंट डेप्रिसिएशन मशिनरी अँड फर्निचर 5%. दोघांचा रेट एकच आहे 5%. डेप्रिसिएशनमुळे असेटची व्हॅल्यू कमी होत असते, म्हणून आपण डेप्रिसिएशन पहिल्यांदा लेस करणार. लेस 5% डेप्रिसिएशन. 5% डेप्रिसिएशन 2 झिरो कट करा. 1% किती? 1000. 1000 गुणिले 5 5000. किंवा 10% काढा, त्याचे निम्मे करा 5000. शिल्लक राहिले 95,000. आता दुसरा इफेक्ट करावा लागेल. डेप्रिसिएशन पहिल्यांदा लेस करतात असेटमधून आणि दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करतात. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला एक दोन लाईन सोडून लिहा. 2 डेप्रिसिएशन ऑन मशिनरी. डायरेक्ट आउटर कॉलम 5000. त्याच्यानंतर डेप्रिसिएशन अजून फर्निचरवर आहे. फर्निचर पण रगीच रेकॉर्ड करून घ्या. फर्निचर आहे 36,000. असेटला लिहा फर्निचर. फर्निचर इनर कॉलम 36,000. त्याच्यावर पण 5% डेप्रिसिएशन पहिल्यांदा लेस करायचा. लेस 5% डेप्रिसिएशन. 2 झिरो कट करा. 1% 360. 360 गुणिले 5 करा किंवा 1 झिरो कट केला तर 10% मिळतात. 10% 3600. त्याचे निम्मे 5% 1800. आउटरला शिल्लक राहणार 34,200.
34,200. त्याच्यानंतर आता दुसरा इफेक्ट करावा लागेल. मग पहिल्यांदा आपण डेप्रिसिएशन लेस करतो, दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 2 डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 1,800. दोन इफेक्ट डेप्रिसिएशनचे झाले. ही ॲडजस्टमेंट परीक्षेत 100% असणार. असेटमधून लेस करा, दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहा. मशिनरी झालं, फर्निचर झालं. डेटर्स आपली असेट आहे, मग असेटला लिहा सन्ड्री डेटर्स. याच्यावर 2 स्टार केले होते आपण. 2 ॲडजस्टमेंट आहे. इनरला अमाऊंट लिहा सन्ड्री डेटर्स 1,20,800. आता 2 ॲडजस्टमेंट आहे, एक बॅड डेट्स RDDची आहे आणि एक डिस्काउंटची आहे. कन्फ्युजन मुलं होतात की सर पहिले कोणती सोडू. जेव्हा अशा 2 ॲडजस्टमेंट डेटर्सवर आल्या तर अगोदर आपली बॅड डेट्स RDDचीच ॲडजस्टमेंट सोडवा. बॅड डेट्स RDDची ॲडजस्टमेंटची भरपूर प्रॅक्टिस आपण केलेली आहे. जे ॲडजस्टमेंटमध्ये बॅड डेट्स आणि RDD दिले जातात ते 2दा रेकॉर्ड करतात. पहिल्यांदा डेटर्समधून लेस करायचे, दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला ॲड करायचे. मग पहिल्यांदा लेस करा. लेस करताना अगोदर बॅड डेट्स लेस करणार का RDD लेस करणार, तर अगोदर बॅड डेट्स लेस करणार. लेस त्यांना आपण नाव देणार न्यू बॅड डेट्स न्यू RDD, न्यू बॅड डेट्स. आणि ते दिलेले 4 नंबर ॲडजस्टमेंट बघा 800 बॅड डेट्स आहे. 800 वजा केल्यानंतर आउट इनरलाच लिहा 1,20,000. आता RDD वजा करा, लेस 5% न्यू RDD. ॲडजस्टमेंट बघा 5% न्यू RDD सांगितली. रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स 5%. मग 5% वजा करा. 5% कसे काढायचे, 2 झिरो कट करा 1200, 1%, 1200 गुणिले 5, किंवा 10% काढा, 1 झिरो कट करा, 10%, 12,000, त्याचे निम्मे 5%, 12,000चे निम्मे 5%, 6,000. आता आउटरला लिहू नका कारण इनरलाच लिहा. अजून एक ॲडजस्टमेंट डिस्काउंटची. मग शिल्लक राहिले 1,14,000. डिस्काउंटची ॲडजस्टमेंट नंतर सोडवा. अगोदर बॅड डेट्स RDDची ॲडजस्टमेंट पूर्ण करा. मग RDD आणि बॅड डेट्स जे देतात ॲडजस्टमेंटमध्ये ते डेटर्समधून लेस करतात आणि दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ॲड करतात. पण ॲड करण्यापूर्वी अगोदर ट्रायल बॅलन्सचे बॅड डेट्स आणि RDDचा विचार करायचा. मग ट्रायल बॅलन्समध्ये जे बॅड डेट्स देतात, जी RDD देतात त्यांना ओल्ड बॅड डेट्स ओल्ड RDD म्हणतात. ते एकदाच रेकॉर्ड करायचे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. हे बॅड डेट्स डेबिटला रेकॉर्ड करा आणि ती क्रेडिटची RDD शेवटी वजा करा एकदाच. मग अगोदर रेकॉर्ड करा बॅड डेट्स 2 ओल्ड बॅड डेट्स. इनर कॉलमला लिहा 1200. आणि जे डेटर्समधून वजा केले होते ते इकडे ॲड करा. मग ॲड न्यू बॅड डेट्स 800, ॲड न्यू RDD. ती किती आली होती विद्यार्थी मित्रांनो, डेटर्स बघा. न्यू RDD आपण काढली होती 6,000. मग न्यू RDD काढा 6,000. इनरला टोटल लिहा 12 आणि 8 2,000, 2,000 आणि 6,000 8,000. आता या ॲडजस्टमेंटमध्ये जे डेटर्समधून लेस केले होते ते इथं 2 ॲड केले, ॲडजस्टमेंट संपली. आता फक्त ट्रायल बॅलन्सला दिलेली RDD ही ओल्ड RDD आहे, ती इकडे डेबिटला लिहिताना लेस करा. मग लिहा लेस ओल्ड RDD आणि ती दिलेली आहे बघा तिकडे 1,600. वजा करा, आउटरला उत्तर लिहा 6,400. संपलं. ट्रायल बॅलन्सची RDD जी आहे क्रेडिटची ती आपण लेस करणार. संपली ॲडजस्टमेंट. आता डेटर्सवर अजून एक ॲडजस्टमेंट होती आणि ती ॲडजस्टमेंट आहे बघा डिस्काउंट ऑन डेटर्स 2%. डिस्काउंटची ॲडजस्टमेंट. डिस्काउंट मी तुम्हाला भरपूर वेळ शिकवलं. आता मागच्या प्रॉब्लेममध्ये पण प्रॅक्टिस झाली, ॲडजस्टमेंटमध्ये पण तुम्ही सेपरेट शिकलेले आहात. डिस्काउंट डेटर्सवर येऊ शकतो किंवा क्रेडिटर्सवर येऊ शकतो. डिस्काउंट म्हणजे सूट किंवा सवलत. डिस्काउंट जेव्हा जेव्हा येणार तेव्हा व्हॅल्यू काय होणार, कमी होणार. म्हणून डिस्काउंट कुठेही सोडवा, डेटर्सवर सोडवा किंवा क्रेडिटर्सवर सोडवा. डिस्काउंटचा पहिला इफेक्ट नेहमी लेस करा. मग डिस्काउंट आपण करणार लेस. मग लेस 2% डिस्काउंट. 2% डिस्काउंट आपल्याला लेस करायचं आहे. आता बरेच मुलं कन्फ्यूज होतात सर 2% काढू कशावर, तर डेटर्सची अमाऊंट RDD आणि बॅड डेट्स वजा केल्यानंतर जी अमाऊंट शिल्लक राहते त्याच्यावर 2% काढायचे. 1,20,800वर काढू नका. मग किती शिल्लक राहिले 1,14,000. मग 1,14,000 वर 2% काढायचे. 2% म्हणजे 1% काढा. मग 1% म्हणजे 2 झिरो कट करा. 2 झिरो कट केले तर 1140. 1% 1140 गुणिले 2 करा 2280. 2,280
80, मग 2280 आपले 2% आले. आता हे लेस करा डेटर्समधून, मग 114मधून 2 गेले, 112, 112मधून 280 वजा करा, 111,720. प्रॉब्लेम छोटा करूया, 111,720. परत प्रॉब्लेम मोठा करूया. तर आपण शिल्लक राहिले 111,720. आता ही ॲडजस्टमेंट आहे. जेव्हा जेव्हा डिस्काउंट तुम्ही लेस करणार डेटर्समधून, तेव्हा तो दुसऱ्यांदा रेकॉर्ड करा प्रॉफिट अँड लॉसला. कुठे रेकॉर्ड करू, तर डिस्काउंट डेटरचा हा नेहमी आपला लॉस आहे. आपल्याला एवढी अमाऊंट कमी मिळाली, म्हणजे जेव्हा जेव्हा डेटर्समधून डिस्काउंट वजा करणार तेव्हा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला रेकॉर्ड करा, कारण तो आपला खर्च किंवा लॉस म्हणून रेकॉर्ड होणार. मग डेबिटला लिहा 2, इथं वरती जागा आहे इथंच लिहितो मी, 2 डिस्काउंट ऑन डेटर्स किती काढलं होतं, 2280. तर या पद्धतीने डिस्काउंटची ॲडजस्टमेंट संपली. डिस्काउंटच्या ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट परत सांगतो. डिस्काउंट डेटर्सवर सांगितलं तरी लेस करा, क्रेडिटर्सवर सांगितलं तरी लेस करा. दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला डेटरचा डिस्काउंट डेबिटला लिहा, क्रेडिटरला जर डिस्काउंट असेल तर क्रेडिटला लिहा. संपलं. त्याच्यानंतर डेटर झालं, फर्निचर झालं. स्टॉक 1 एप्रिल. जेव्हा जेव्हा ट्रायल बॅलन्समध्ये 1 एप्रिलचा स्टॉक असेल, 1 एप्रिल म्हणजे आपली ओपनिंग डेट आहे, मग वर्षाच्या पहिल्याच दिवशी जर स्टॉक असेल तर तो ओपनिंग स्टॉक असणार, आणि ओपनिंग स्टॉक आपण लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला 2 ओपनिंग स्टॉक. डायरेक्ट आउटर कॉलममध्ये लिहा ओपनिंग स्टॉक 20,000. त्याच्यानंतर वेजेस खर्च आहे, आणि हा वेजेस खर्च आपला प्रोडक्शनशी संबंधित आहे, म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला ओपनिंग स्टॉकच्या खाली आपण परचेसला 2 लाईन सोडा, आणि नंतर लिहा 2 वेजेस. इनरला लिहा वेजेसवर ॲडजस्टमेंट आहे 1,800. वेजेसवर ॲडजस्टमेंट वाचा, 5 नंबर ॲडजस्टमेंट. आउटस्टँडिंग सांगितलं. आउटस्टँडिंग म्हणजे एखादा खर्च द्यायचा आहे, मग जेव्हा जेव्हा आउटस्टँडिंग सांगणार तेव्हा तेव्हा तो पहिल्यांदा ॲड करायचा. मग ॲड आउटस्टँडिंग वेजेस, आउटस्टँडिंग वेजेस, आणि ते ॲड करायचे 2,200. मग 2,200 ॲड करा. आउटरला येणार 4,000. दुसरा इफेक्ट करावा लागेल कारण ॲडजस्टमेंट आहे. मग आउटस्टँडिंग द्यायचा आहे म्हणून तो दुसऱ्यांदा रेकॉर्ड करणार लायबिलिटीला. मग लायबिलिटीची सुरुवात कॅपिटलने होते, कॅपिटलसाठी 5 लाईन सोडा आणि लिहा आउटस्टँडिंग वेजेस 2,200 डायरेक्ट आउटर कॉलम. वेजेस झालं. वेजेस नंतर इलेक्ट्रिसिटी चार्जेस. इलेक्ट्रिसिटी चार्जेस खर्च आहे, डेबिटमध्ये दिला म्हणजे खर्च. प्रोडक्शनशी संबंधित खर्च असेल तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, बाकीचे सर्व खर्च आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहितो. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहा, जागा आपण ॲडजस्ट करूया. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला 2 इलेक्ट्रिसिटी चार्जेस. इलेक्ट्रिसिटी चार्जेस डायरेक्ट आउटर कॉलमला लिहा 4,600. इलेक्ट्रिसिटी चार्जेस खर्च आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. इलेक्ट्रिसिटी चार्जेस नंतर इन्शुरन्स खर्च आहे, इन्शुरन्ससुद्धा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहा 2 इन्शुरन्स. इनरला लिहा कारण इन्शुरन्सवर ॲडजस्टमेंट आहे. इन्शुरन्स आहे 5,000. इनरला इन्शुरन्स 5,000. परत जागा ॲडजस्ट करू. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपला जास्त मोठा असतो, त्याला थोडं वरती घेऊ. इन्शुरन्सवर ॲडजस्टमेंट आहे, लगेच ॲडजस्टमेंट सोडवा. ॲडजस्टमेंट नंबर 3 अनएक्सपायर इन्शुरन्स. अनएक्सपायर हा नवीन शब्द आलेला आहे. अनएक्सपायर म्हणजे प्रीपेड. जेव्हा जेव्हा अनएक्सपायर शब्द येणार तेव्हा लक्षात ठेवा तो प्रीपेड आहे. प्रीपेड म्हणजे अगोदर पेड करणे. आउटस्टँडिंग आपण ॲड करतो, प्रीपेड आपण लेस करतो. मग प्रीपेड करा लेस प्रीपेड, आणि तो दिला 1,000. 1,000 वजा करा, आउटरला शिल्लक राहिले 4,000. आता प्रीपेड पहिल्यांदा वजा करतात, दुसऱ्यांदा प्रीपेड आपण असेटला रेकॉर्ड करतो. मग असेटला लिहा प्रीपेड इन्शुरन्स. प्रीपेड इन्शुरन्स असेटला रेकॉर्ड करायचं आहे 1,000 डायरेक्ट आउटर कॉलम. म्हणजे प्रीपेडचे 2 इफेक्ट काय करणार विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा डेबिटला लेस करा आणि दुसऱ्यांदा असेटला रेकॉर्ड करा. इन्शुरन्स नंतर फॅक्टरी रेंट. फक्त रेंट शब्द असता तर रेंट आपण खर्च म्हणून फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड करणार. परंतु जेव्हा जेव्हा रेंटच्या अगोदर शब्द फॅक्टरी येणार, तर मी तुम्हाला थेरी लेक्चरमध्ये शिकवलेलं होतं फॅक्टरी म्हणजे ट्रेडिंग अकाउंट. एखाद्या ट्रान्झॅक्शनच्या अगोदर फॅक्टरी शब्द आला
फॅक्टरीशी संबंधित सर्व खर्च ट्रेडिंग अकाउंटला लिहितात. मग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहा, कारण शब्द आला फॅक्टरी. फॅक्टरी शब्द नसता तर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहिला असता, परंतु फॅक्टरी शब्द आल्यामुळे आता डेबिटला लिहा ट्रेडिंग अकाउंटच्या टू फॅक्टरी रेंट. डायरेक्ट आउटर कॉलम फॅक्टरी रेंट आहे 4600. फॅक्टरी रेंट नंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस खर्च आहे. मेजर खर्च जास्तीत जास्त आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करत असतो. मग लिहा टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. डायरेक्ट आउटर कॉलम प्रवासाचा खर्च 3600. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस नंतर ॲडव्हर्टाइजमेंट सुद्धा खर्च आहे. जाहिरात प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू ॲडव्हर्टाइजमेंट दिलेला आहे 2500. ॲडव्हर्टाइजमेंट नंतर ऑफिस रेंट. बघा फॅक्टरी रेंट आणि ऑफिस रेंट फरक आहे. इथं फॅक्टरी शब्द आला होता रेंटच्या अगोदर म्हणून ट्रेडिंग अकाउंटला लिहिलं. आता रेंटच्या अगोदर फॅक्टरी शब्द नाही, ऑफिस रेंट. मग हा रेंट जो आहे फॅक्टरी सोडून बाकीचे सगळे रेंट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहिणार. मग लिहा डेबिटला टू ऑफिस रेंट. इनरला लिहा कारण याच्यावर ॲडजस्टमेंट आहे 3000 आणि लगेच ॲडजस्टमेंट सोडवा. ऑफिस रेंटवर ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंगची 1400. मग आउटस्टँडिंग आपण पहिल्यांदा ॲड करतो. ॲड आउटस्टँडिंग ऑफिस रेंट 1400. ॲड करून आउटरला 4400. आता आउटस्टँडिंग पहिल्यांदा ॲड करतात कारण तो द्यायचा आहे. दुसऱ्यांदा लायबिलिटीला रेकॉर्ड करतात. मग लायबिलिटी साईडला रेकॉर्ड करा आउटस्टँडिंग ऑफिस रेंट 1400. मग ऑफिस रेंट होता 1400. आउटस्टँडिंगची ॲडजस्टमेंट परीक्षेत नेहमी येते. पहिल्यांदा ॲड करा, दुसऱ्यांदा लायबिलिटीला रेकॉर्ड करा. ऑफिस रेंट नंतर परचेस खर्च आहे, पण परचेस आणि सेल्स हे ट्रान्झॅक्शन फक्त ट्रेडिंग अकाउंटला राहतात. ट्रेडिंग अकाउंटला आपण जागा सोडली होती परचेससाठी, तिथं लिहूया. मग खाली घेऊ ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटला खाली घ्या. इथं आपण जागा सोडलेली आहे. टू परचेसेस. परचेस इनरला लिहा कारण त्याचे रिटर्न वजा करावे लागतात. मग परचेस दिलेले आहे बघा 49,300. परचेसची अमाऊंट दिलेली आहे 49,300. मग इनरला लिहा परचेस 49,300. आता परचेसमधून परचेसचे रिटर्न वजा करायचे. त्याचा लॉजिक मी शिकवला होता. परचेस डेबिटमध्ये असतात तर त्याचे रिटर्न क्रेडिटमध्ये असतात. मग परचेस रिटर्न 4,800. परचेस रिटर्न एकदाच वजा करायचे कारण ते ॲडजस्टमेंट नाही. लेस परचेस रिटर्न क्रेडिटमध्ये बघा 4,800. मग 4,800 वजा करा. वजा केल्यानंतर आउटरला उत्तर 49मधून 4 गेले 45, 45मधून 800 गेले 44, 200 आणि 300 44,500. एकदाच वजा करायचा. परचेसमधून परचेसचे रिटर्न वजा झाले. सेल्स रिटर्न सेल्समधून वजा करायचे. मग सेल्स रिटर्न वजा करण्यासाठी अगोदर सेल्स लिहावं लागेल. मग परचेस लिहितात डेबिटला, सेल्स लिहितात क्रेडिटला. फक्त ट्रेडिंग अकाउंट. मग ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय सेल्स. इनरला लिहा. आता सेल्स क्रेडिटमध्ये असतात. क्रेडिटमध्ये सेल्स आहे 77,500. मग सेल्स लिहा तुम्ही 77,500. सेल्स लिहिल्यानंतर सेल्समधून सेल्सचे रिटर्न वजा करायचे. मग रिटर्न इथं लिहा लेस सेल्स रिटर्न. सेल्स क्रेडिटमध्ये असतात तर त्याचे रिटर्न डेबिटमध्ये असतात. मग सेल्स क्रेडिटमध्ये त्याचे रिटर्न इकडे डेबिटमध्ये शोधा. डेबिटमध्ये रिटर्न दिलेले आहे 2,800. मग 2,800 इथं आपण रिटर्न वजा करूया आणि आउटरला उत्तर लिहूया. प्रॉब्लेम छोटा करूया. 2,800 वजा करा. मग शिल्लक राहिले 77,500मधून 2,800 वजा करा. शिल्लक राहिले 77मधून 2 गेले 75, 75मधून 800 गेले 74, 200 आणि ते 500 74,700. शिल्लक राहिले 74,700. एकदाच लेस करा कारण ती ॲडजस्टमेंट नाही. आता परत प्रॉब्लेममध्ये या. परचेस झालं, परचेसचे रिटर्न वजा झाले, सेल्स रिटर्न झालं, बॅड डेट्स पण झालं. ड्रॉइंग
याच्यावर ॲडजस्टमेंट पण आहे. तर मी तुम्हाला शिकवलेलं आहे भरपूर वेळेस. ड्रॉइंग ट्रायल बॅलन्समध्ये दिली तर एकदाच रेकॉर्ड करा, ड्रॉइंग ॲडजस्टमेंटमध्ये आली तर दोनदा रेकॉर्ड करा. आता दोन्ही ठिकाणी आहे. जी ड्रॉइंग ट्रायल बॅलन्समध्ये असेल ती एकदाच रेकॉर्ड करा, जी ड्रॉइंग ॲडजस्टमेंटमध्ये सांगितली ती दोनदा रेकॉर्ड करा. आणि ड्रॉइंग एकदा रेकॉर्ड करतात कॅपिटलमध्ये लेस करतात. मग आपण अगोदर लिहूया कॅपिटल, लायबिलिटी साईडला लिहा कॅपिटल. मग लायबिलिटीच्या सुरुवातीला आपण लिहितो कॅपिटल. कॅपिटल क्रेडिटमध्ये आहे बघा शेवटी 1 लाख, इनरला लिहा 1 लाख. आता काय करायचं, ट्रायल बॅलन्सची ड्रॉइंग अगोदर रेकॉर्ड करायची, ती एकदाच रेकॉर्ड करायची. आणि जेव्हा जेव्हा कॅपिटल ट्रायल बॅलन्सची ड्रॉइंग तुम्ही रेकॉर्ड करतात तेव्हा ती एकदा रेकॉर्ड करायची आणि कॅपिटलमधून लेस करायची. मग कॅपिटलमधून लेस करा, लेस ड्रॉइंग 12,000. याचा दुसरा इफेक्ट करायचा नाही कारण ती ट्रायल बॅलन्सची ड्रॉइंग आहे. आता ॲडजस्टमेंटची ड्रॉइंग लगेच सोडवा. गुड्स विड्रॉ वर्थ ₹2,000 बाय ओनर फॉर पर्सनल यूज. ओनरने 2,000च्या वस्तू स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या वापरासाठी घेतल्या. जेव्हा जेव्हा ओनर स्वतःच्या वापरासाठी काही वस्तू किंवा पैसे घेईल तेव्हा त्याला म्हणणार ड्रॉइंग. आता या ड्रॉइंगला ॲडजस्टमेंट आहे म्हणून याचे 2 इफेक्ट करायचे. याचा 2 इफेक्ट काय, तर पहिला इफेक्ट इथं लेस करा, लेस ड्रॉइंग कंसामध्ये गुड्स त्याने घेतले 2,000चे. मग 2,000चे ड्रॉइंग लेस करा, इनरलाच उत्तर लिहा, शिल्लक राहिले 86,000. आता या ड्रॉइंगचे 2 इफेक्ट करायचे कोणते, जी ॲडजस्टमेंटमध्ये सांगितली 2,000ची. मग 2,000च्या ड्रॉइंगचे 2 इफेक्ट काय, पहिल्यांदा कॅपिटलमधून लेस करा. आणि ड्रॉइंगचा दुसरा इफेक्ट लक्षात घ्या, ड्रॉइंग जेव्हा जेव्हा येणार ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड करा. मग ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय ड्रॉइंग, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय ड्रॉइंग कंसामध्ये गुड्स. तुम्ही इथं असं पण लिहू शकता, गुड्स विड्रॉ बाय प्रोप्रायटर. आणि ती ड्रॉइंग होती 2,000, डायरेक्ट आउटरला लिहा 2,000. तर या पद्धतीने 2 इफेक्ट. ड्रॉइंगचे 2 इफेक्ट काय, कॅपिटलमधून लेस आणि दुसऱ्यांदा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला 2 इफेक्ट. आणि एकच इफेक्ट करायचा असेल तर फक्त कॅपिटलमधून लेस करा. परत प्रॉब्लेम मोठा करूया. तर या पद्धतीने ड्रॉइंग पण झाली, डेबिट बॅलन्स सगळे झाले. आता क्रेडिट बॅलन्स सोडवा. मग जेव्हा क्रेडिट बॅलन्स तुम्ही सोडवता तेव्हा क्रेडिटचा नियम वापरा. क्रेडिटचा नियम आहे क्रेडिटमध्ये दिलेला ट्रान्झॅक्शन इन्कम किंवा लायबिलिटी असू शकतो. मग जर तो तुम्हाला इन्कम वाटला तर इन्कम म्हणून रेकॉर्ड करा, लायबिलिटी वाटला तर लायबिलिटी म्हणून रेकॉर्ड करा. इन्कम असेल तर क्रेडिटला रेकॉर्ड करा ट्रेडिंग अकाउंटच्या किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या. इन्कम नसेल तर लायबिलिटीला रेकॉर्ड करा. मग चला प्रॉब्लेम बघूया. आता क्रेडिट बॅलन्स बघा. मग क्रेडिट बॅलन्स बघा, पहिला डिस्काउंट. इन्कम आहे का लायबिलिटी आहे, तर मी तुम्हाला भरपूर वेळेस शिकवलेलं आहे. डिस्काउंट, इंटरेस्ट, कमिशन फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड करा. डेबिटला आले तर खर्च म्हणून रेकॉर्ड करा आणि क्रेडिटला आले तर इन्कम म्हणून रेकॉर्ड करा. आता क्रेडिटला आला म्हणून इन्कम म्हणून रेकॉर्ड करा, एक लाईन सोडून बाय डिस्काउंट. मग बाय डिस्काउंट इनरला डायरेक्ट आउटरला लिहा 2,000. प्रॉब्लेम थोडा छोटा, प्रॉब्लेम सोबत सोल्युशनवर पण लक्ष द्या. 2,000 परत प्रॉब्लेम मोठा. डिस्काउंट नंतर काय विद्यार्थी मित्रांनो, डिस्काउंट नंतर सेल्स सांगितलं. मग सेल्स आपलं रेकॉर्ड झालं, परचेस रिटर्न पण रेकॉर्ड झालं. क्रेडिटर्स, क्रेडिटर्स क्रेडिटमध्ये दिलं इन्कम किंवा लायबिलिटी. मग क्रेडिटर्स इन्कम आहे का लायबिलिटी आहे, लायबिलिटी आहे. मग लायबिलिटीला रेकॉर्ड करा क्रेडिटर्स. मग क्रेडिटर्सवर ॲडजस्टमेंट होती, इनरला लिहा. क्रेडिटर्सची अमाऊंट आहे 52,000 आणि क्रेडिटर्सवर ॲडजस्टमेंट आहे ॲडजस्टमेंट नंबर 4 डिस्काउंटची. 3% डिस्काउंट सांगितलं. डिस्काउंटची ॲडजस्टमेंट इथं सोडवली होती. डिस्काउंट डेटर्सवर असू द्या किंवा क्रेडिटर्सवर असू द्या, डिस्काउंट पहिल्यांदा नेहमी लेस करा. मग लेस 3% डिस्काउंट, पहिल्यांदा डिस्काउंट नेहमी लेस करा. मग 3% म्हणजे 1% काढा, 2 0 कट. 1% 520, 520 गुणिले 3 1560 वजा करा. आउटरला शिल्लक राहिले 52मधून 1 गेले, 51, 51मधून 500 गेले, 50 500, 50 440, 50,440. आता याचा दुसरा इफेक्ट करावा लागेल. जो डिस्काउंट तुम्ही डेटर्समधून वजा करतात तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहितात कारण तो तुमचा लॉस आहे. परंतु जो डिस्काउंट तुम्ही क्रेडिटर्समधून वजा करतात तो तुमचा फायदा आहे, तो प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला रेकॉर्ड करा. मग प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला, मग चला प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहा बाय डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. परत प्रॉब्लेमला छोटा करू, तो होता 1560. मग बघा, डिस्काउंट डेटर्सवर विचारू द्या किंवा क्रेडिटर्सवर विचारू द्या, पहिल्यांदा तो लेस करा आणि दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉसला लिहा. डेटरचा डिस्काउंट डेबिटला, डिस्काउंट ऑन डेटर्स. क्रेडिटरचा डिस्काउंट क्रेडिटला, डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. संपला. त्याच्यानंतर परत आपला प्रॉब्लेम मोठा करूया. क्रेडिटर झालं. क्रेडिटर्स नंतर 10% बँक लोन. फक्त बँक लोन सांगितलं असतं तर डायरेक्ट बँक लोन लायबिलिटी म्हणून रेकॉर्ड करा. परंतु बँक लोनच्या अगोदर
पर्सेंटेज जर आले तर ती ॲडजस्टमेंट आहे, ते पर्सेंटेज म्हणजे त्याचा इंटरेस्ट. मग अगोदर बँक लोन आपण लायबिलिटीला रेकॉर्ड करू, कारण लोन कर्ज आपली लायबिलिटी आहे आणि पर्सेंटेजमध्ये सांगितलं म्हणून पर्सेंटेज लिहा. 10% बँक लोन इनरला लिहा, कारण याच्यामध्ये पर्सेंटेज आले. 10% बँक लोन, त्याची अमाऊंट दिलेली आहे 76,000. आता जर पर्सेंटेज नसते तर डायरेक्ट आउटरला, पण पर्सेंटेज म्हणजे त्याच्यावरचा इंटरेस्ट, इंटरेस्ट म्हणजे ॲडजस्टमेंट. मग लोनवरचा व्याज काढायचा, त्याची डेट दिलेली आहे, त्या डेटनुसार व्याज काढायचा. टेकन ऑन 1 ऑक्टोबर 2024. कधी लोन घेतला? 1 ऑक्टोबरला. मग 1 ऑक्टोबरपासून वर्ष कधी संपतोय आपला? तर वर्ष संपतो 31 मार्चला. मग ऑक्टोबर ते मार्च काउंट करा. 1 ऑक्टोबरला लोन घेतलं म्हणजे ऑक्टोबरचा पूर्ण महिना वापरला. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, 6 महिने लोन वापरला. मग 6 महिने जर लोन वापरलं असेल तर 6 महिन्याचा इंटरेस्ट काढावा लागेल. आणि इंटरेस्ट जेव्हा जेव्हा तुम्ही काढणार लोनवर तो नेहमी ॲड करा, कारण इंटरेस्ट द्यावा लागेल. मग लिहा ॲड 10% इंटरेस्ट, कंसामध्ये लिहायचं 6 मंथ, फक्त 6 महिन्याचाच घ्यायचा आणि 10% म्हणजे त्याचा इंटरेस्ट. मग कसं बघा, 76,000 त्याची लोनची अमाऊंट आहे. इथं मी सोडून दाखवतो. 10% ऑन 76,000, एक 0 कट करा. मग 10% आले 7,600. हे जे उत्तर आलं ते एका वर्षाचं आहे. आपल्याला 1 वर्षाचं नको, आपल्याला किती? 6 महिन्याचं पाहिजे. मग एका वर्षाचं जर 7,700 आहे तर 6 महिन्याचं किती? तर 6 महिने म्हणजे एका वर्षात 12 महिने असतात. मग एका वर्षाचे निम्मे करा. मग 7,600ला 6 महिने काढायचे म्हणजे 2ने भागा. मग किती येतं? 3,800. म्हणजे निम्म इंटरेस्ट काढायचा. मग निम्म इंटरेस्ट किती आला? 3,800. मग 6 महिन्याचा इंटरेस्ट आला 3,800. तो जो इंटरेस्ट आहे तो लोनमध्ये पहिल्यांदा ॲड करा, कारण तेवढा इंटरेस्ट द्यावा लागेल. 3,800 ॲड करा. आता आपला टोटल लोन झाला 79,800. म्हणजे एक लक्षात घ्या, आपल्याला हे पर्सेंटेज म्हणजे इंटरेस्ट काढायचे, ते इंटरेस्ट डेटनुसार 6 महिन्याचे घ्यायचे आणि ते ॲड करायचे, लेस करायचे नाही. मग ॲड केल्यानंतर आता एवढा व्याज द्यायचा आहे म्हणजे आपला खर्च वाढणार आहे. मग दुसऱ्यांदा जेव्हा जेव्हा तुम्ही लोनवर इंटरेस्ट काढणार तेव्हा तो पहिल्यांदा ॲड करा लोनमध्ये आणि दुसऱ्यांदा तो खर्च आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला रेकॉर्ड करा. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला परत जागा ॲडजस्ट करूया आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहा. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहूया. परत थोडं वरती घ्यावं लागेल. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहूया. 2 10% इंटरेस्ट ऑन बँक लोन, कंसामध्ये 6 मंथ आणि डायरेक्ट लिहा आउटरला 3,800. तर लोन कसं सोडवायचं लक्ष द्या. लोनवर पर्सेंटेज इंटरेस्ट काढा, ते लोनमध्ये ॲड करा आणि दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला रेकॉर्ड करा. 6 महिन्याचे आले होते 3,800. हे नोट डाऊन करून ठेवा, मी आता इरेज करतो आहे. तर या पद्धतीने तुम्हाला लोनचा इंटरेस्ट काढता आला पाहिजे. कधी काढायचं? जेव्हा लोन पर्सेंटेजमध्ये देणार तेव्हाच काढायचं. त्याच्यानंतर RDD झालं. आता बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट क्रेडिटमध्ये दिलं. क्रेडिट म्हणजे इन्कम किंवा लायबिलिटी. तर जेव्हा जेव्हा बँक ओव्हरड्राफ्ट देणार तेव्हा बँक ओव्हरड्राफ्ट तुम्ही फक्त लायबिलिटी म्हणून रेकॉर्ड करा. मग बँक ओव्हरड्राफ्ट आपली लायबिलिटी आहे, म्हणजे या लायबिलिटीला बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटीला 53,300. मग लायबिलिटी साईडला 53,300 बँक ओव्हरड्राफ्ट. त्याच्यानंतर कॅपिटल आपलं झालेलं आहे. ट्रायल बॅलन्स संपला. ट्रायल बॅलन्स संपल्यानंतर ॲडजस्टमेंट चेक करा, कोणती ॲडजस्टमेंट बाकी आहे. स्टॉकची ॲडजस्टमेंट बाकी. 31 मार्चचा स्टॉक म्हणजे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट तुम्हाला भरपूर वेळेस मी सांगितले. पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहितात, दुसऱ्यांदा बॅलन्स शीटच्या असेटला लिहितात. मग ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला या. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आपण जागा ॲडजस्ट करूया. आपला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक. आता क्लोजिंग स्टॉकची 2 अमाऊंट दिल्या, तर जी अमाऊंट कमी असेल ती अमाऊंट घ्या
आणि एकच अमाऊंट दिली तर जी आहे तीच घ्या. एकच अमाऊंट दिली बघा क्लोजिंग स्टॉकची, इथं ॲडजस्टमेंट बघा 57,000 एकच अमाऊंट आहे, पण डायरेक्ट आउटरला लिहा क्लोजिंग स्टॉक 57,000. आता ही ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला. मग बॅलन्स शीटच्या असेटला लिहा क्लोजिंग स्टॉक किती 57,000. मग क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, बॅलन्स शीटच्या असेटला. त्याच्यानंतर ॲडजस्टमेंट चेक करूया अजून कोणत्या बाकी. क्लोजिंग स्टॉक झालं, डेप्रिसिएशन झालं, अनएक्सपायर म्हणजे प्रीपेड ते पण झालं, RDD बॅड डेट्स डिस्काउंट झालं, आउटस्टँडिंग ऑफिस रेंट वेजेस पण झालं, ड्रॉइंगची पण ॲडजस्टमेंट झाली. संपलं, ट्रायल बॅलन्स संपलं, ॲडजस्टमेंट संपल्या, क्लोज करा. क्लोज करताना आता पहिले ट्रेडिंग अकाउंट क्लोज करा. मग ट्रेडिंग अकाउंट क्लोज करताना आपण काय करूया, ट्रेडिंग अकाउंटची डेबिट आणि क्रेडिट साईड चेक करूया. ट्रेडिंग अकाउंटची कोणती साईड जास्त आहे, तर ट्रेडिंग अकाउंटची जर तुम्ही बघितली विद्यार्थी मित्रांनो तर क्रेडिट साईड जास्त दिसते. क्रेडिटची टोटल करा 57 आणि 2 59, 59 आणि 4 63, 63 आणि ते 70 1 33 700. मग किती आलं ते 1 33 700. आता क्रेडिटची टोटल सेम डेबिटला लिहा 1,33,700. आता 1,33,700 क्रेडिटची टोटल आहे, डेबिटची नाही. मग या टोटलमधून डेबिटची अमाऊंट वजा करा आणि डिफरन्स किती येतो बघा, तर डिफरन्स आपला येतो 60,600. तर डिफरन्स आपला येणार 60,600. याला नाव द्या ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट टू ग्रॉस प्रॉफिट. आता हा जाणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिटवरून क्रेडिटला. मग क्रेडिटला लिहा बाय ग्रॉस प्रॉफिट 60,600. आणि आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करूया, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वरती घेऊ. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वरती घेऊ आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आता क्लोज करू. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आता तुम्ही बघा विद्यार्थी मित्रांनो, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट आणि क्रेडिट साईड जर चेक केली तर क्रेडिट साईड जास्त आहे. कोणती साईड जास्त आहे, क्रेडिट साईड. तर क्रेडिट साईड जास्त आहे तर क्रेडिटची टोटल करूया. मग क्रेडिटची टोटल बघा 60 आणि 2 62, 62 आणि 1 63, 63 64,000 100 आणि 60 64,160. टोटल आली 64,160. तीच टोटल डेबिटला लिहा 64,160. आता 64,160 डेबिटची टोटल नाही, ती क्रेडिटची आहे. मग या टोटलमधून डेबिटची अमाऊंट वजा करा आणि जो काही डिफरन्स येतोय तो डिफरन्स येतोय आपला 25,780. मग डिफरन्स आला 25,780. हा डिफरन्स डेबिटला आला, याला नाव द्या टू नेट प्रॉफिट. टू नेट प्रॉफिट. आणि नेट प्रॉफिट आणि नेट लॉस जो काही असेल तो आपण कॅपिटलमध्ये ट्रान्सफर करणार. मग कॅपिटलमध्ये या लायबिलिटी साईडला नेट प्रॉफिट असेल तर ॲड करा, नेट लॉस असेल तर लेस करा. आता आपण ॲड करणार नेट प्रॉफिट, ॲड करा प्लसचं सिम्बॉल. किती नेट प्रॉफिट होता 25,780. नेट प्रॉफिट ॲड करा 25,780. आणि एकदा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डिफरन्स इकडे ट्रान्सफर झाला की कॅपिटल क्लोज करा. मग 86 आणि 25 1,11,780. 1,11,780 कॅपिटल क्लोज झालं. कॅपिटल क्लोज झाल्यानंतर बॅलन्स शीट टॅली करा. म्हणजे बॅलन्स शीट टॅली करा म्हणजे तुमचं लायबिलिटी साईड आणि असेट साईड इक्वल आले पाहिजे. आणि बॅलन्स शीट आपली टॅली होते 2,98,920. मग आपली बॅलन्स शीट टॅली होते विद्यार्थी मित्रांनो 2,98,920. बॅलन्स शीट टॅली होत आहे 2,98,920. असेटला पण लिहा 2,98,920. तर बॅलन्स शीट आपली टॅली झाली 2,98,920ला. या पद्धतीने खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम होता जो आपण टॅली करून घेतला. नवीन प्रॉब्लेमची आपण आपल्या अकाउंटवर प्रॅक्टिस करतच आहोत. पुढच्या लेक्चरला परत नवीन प्रॉब्लेमची आपण प्रॅक्टिस करूया. आता आपण इथं थांबूया. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.